हाय गाईज, स्वागत आहे तुमचं दीक्षाच रेसिपीज मध्ये. आज मी तुमच्या सोबत शेअर करीत आहे झणझणीत ठेचा रेसिपी. चला तर मग बघूया. ज्यांच्या तोंडाची चव गेली त्यांना हा ठेचा नक्कीच बनवून द्या. गेलेली चव वापस येते हा ठेचा खाऊन. तर चला मग बघूया. तर इथं मी चांगल्या तात्या हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. खूप तिखट मिरच्या आहेत ह्या. 5-6 टमाटे घेतले आणि खूप सारा लसूण घेतला आहे. गावरान लसूण आहे बरं का. आणि मग टमाटे एका साईडला असेच गॅसवर भाजायला ठेवले जाळीमध्ये. तोपर्यंत इकडं मिरच्या भाजून घेत आहे. तर आपल्याला मिरच्या नाही का अशा मस्त भाजायच्या, आणि मिरच्या असं फास्ट आचेवर नाही भाजायच्या, एकदम स्लो आचेवर भाजायच्या. कारण की मिरच्याचा कलर असा मस्त आपला पिवळा झाला पाहिजे. अशा हलक्या आचेवर त्याला मस्त भाजून घ्यायचे, कारण की त्या कच्च्या बी नाही राहिल्या पाहिजे आणि करपल्या पण नाही पाहिजे. अशा भाजायच्या, कारण की ठेच्याची चव मिरच्या भाजण्यावरच असते. जसं आपण जितकी चांगली मिरची भाजतो ना, तितका चवदार ठेचा बनतोय. तर तुम्ही बघू शकता आपल्या मिरच्या किती मस्त भाजल्यात. तर अशाच मिरच्या भाजून घ्या, तवा ठेचा चवदार बनन. तर आता हे लसूण आहे ना, मस्त गावरान बारीक लसूण आहे हा. तर लसूण पण आपल्याला मस्त भाजून घ्यायचं आहे लाल होईपर्यंत. तोपर्यंत टमाटे पण आपले भाजते असे खालीवरी करायचं त्याला मध्ये मध्ये टमाट्याला. तर लसूण आपल्याला मस्त लाल मस्त भाजून घ्यायचा. त्याला पण त्याला पण करपू नाही द्यायचं. तर बघू शकता किती मस्त आपला लसूण भाजला आहे बघा. किती छान वाटतंय. आताच वाटतंय की थोडस मीठ घालावा आणि खावा. तर बघा किती लसूण पण असा आपल्याला मस्त त्याचा कलर चेंज झाला पाहिजे, लाल झाला पाहिजे. आणि मिरचीचा पण मस्त कलर चेंज झाला पाहिजे. अशा भाजायच्या, करपू नाही द्यायचं. कमी आचेवर भाजलं तर बरोबर होते. तर आता इकडे टमाटे पण आपले मस्त भाजले आहेत. तर त्याला आता इकडे टमाटे काढून घेऊ आपण. तर मी ठेचा कशात मटक्यात बनवत आहे, कारण की मटक्यात बनवलेला ठेचा चवदार बनतोय. असा ठेचा बनला ना तर याची अलगच चव येते. आपण मटक्यात ठेवला ना ठेचा, मिरची गार गार होण्यासाठी, आणि झाकून ठेवलं थोडं टाइम, तर त्याची चवच अलग बनते. तर तो आता आपले टमाटे पण मस्त भाजले आहेत नरम. टमाटे पण एकदम कमी आचेवर भाजायचे, हलके आचेवर. फास्ट गॅस नाही करायचा. फास्ट गॅसने काय होतंय की नुसतं जळून जाते. वरून छिलका काळा पडतोय, आतमध्ये तसंच कच्चच राहते. तर त्याच्यामुळे कमी आचेवर करायचं आपल्याला. तर याला नाही का आपण 5 मिनिटं साईडला करून ठेवूया थंड होण्यासाठी. तोपर्यंत काय करूया, भाकरी करून घेऊया. तर इथे मी बाजरीच्या भाकरी करत आहे, कारण की ठेच्या सोबत ना बाजरीची भाकर खूप चवदार लागते, चांगली लागते. तर आम्हाला आवडते पण ठेच्या सोबत ज्वारीची भाकर, बाजरीची भाकर. तर इथे मी बाजरीच्या भाकरी करून घेतल्या. आणि इकडं आता आपलं गार झाले, टमाटे पण मस्त गार झाले, मिरची पण गार झाली. तर टमाटे मस्त सोलून घेतले, छिलका काढून घेतले. कारण की सोलल्याने काय होते, छिलका काढल्यानं ठेचा थोडा कमी आंबट होतोय. तर तुम्ही बघू शकता किती भारी आपले टमाटे मस्त भाजले आहेत. असे नरम झालेत ना, खूपच नरम झालेत. तर आता इकडे आपल्या मिरच्या पण मस्त नरम झाल्या आहेत बघा. लसूण पण असं मस्त नरम झाला आहे. तर इथं मी ना नाही मिक्सरचा वापर करणार ना, नाही खलबत्याचा. ह्या ठेचा मी पूर्ण हातानच बनवणार आहे. एवढी नरम मिरची झाली आहे आपली बघा. हातानच लसूण पण हातानच चुरगळून जातोय, आणि मिरची पण. जसं तुम्ही हाताने ठेचा बनवताना असा, तर याची चवच अलग येते. आणि जसं मिक्सर मधून फिरून घेतान, खलबत्त्यातून घेतान, तर चव त्याची अलग येते आणि अशी चव अलग येते. तर बघू शकता किती मस्त ठेचा आपला झालाय. लसूण पण मी हातानेच चुरगळलाय आणि ठेचा पण, टमाटे पण पाहू शकता. असा असा मस्त चवदार ठेचा बनतोय ना. तुम्ही असा एक बार हा ठेचा नक्कीच बनवा. कोणाच्या तोंडाला चव नसली ना, तर हा ठेचा खाऊन तुम्हाला तोंडाला चव येईल तुमच्या. एकच दिवस नाही, तुम्ही रोजच हा ठेचा खात्याल. भाजी बनवली तरी भाजी साईडला ठेवतात आणि ठेचा खातात. तर खरंच हा ठेचा खूपच चवदार बनतोय. तर एक बार नक्की ट्राय करा, आणि ठेचा आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्या.